जे आहे ते तुम्ही कसं कराल? ॲक्च्युली खरं म्हणजे काय, सध्याच्या CRPCनुसार पोलीस कोठडीची मर्यादा आहे जास्तीत जास्त 15 दिवस असते. पण नवीन तरतूद काय, जी की त्याला आपण MCR म्हणू, म्हणजे न्यायालयीन कोठडी म्हणू, जी की 60 दिवसाची आणि 90 दिवसाची असते. म्हणजे जर का गुन्हा अदखलपात्र असेल तर 60 दिवसाची असते. म्हणजे पोलिसांना 60 दिवसामध्ये दोषारोपपत्र सादर करावं लागतं. आणि जर का गुन्हा दखलपात्र असेल तर न्यायालयीन कोठडी ही 90 दिवसापर्यंत असते. म्हणजे 90 दिवसामध्ये त्याला पोलिसांना दोषारोपपत्र सादर करावे लागते. जर का नाही झाले तर जो आरोपी जेलमध्ये असेल त्याला जामीन मिळतो. पण ही जी पोलीस कोठडीची जी मर्यादा आहे 15 दिवसाची, ही वाढून घेता येते. म्हणजे काय, नवीन कायद्यानुसार जो हा 60 दिवसाचा आणि 9 दिवसाचा कालावधी आहे त्याच्यामधलाच कालावधी, जसे की 40 ते 60 दिवसाचा कालावधी हा पोलीस कोठडी म्हणून गणल्या जाईल. यामुळे काय होईल, पोलीस यंत्रणेला लवकरात लवकर तपास पूर्ण करता येईल आणि दोषारोपपत्र सादर करता येईल. आणि एका अनुषंगाने लवकरात लवकर खटला चालवता येईल, जे की मर्यादा टाकली आहे 3 ते 4 वर्षामध्ये केस डिस्पोज झाली पाहिजे आणि 45 दिवसामध्ये जजमेंट दिला पाहिजे. तर त्यासाठी निश्चितच पोलीस कोठडी जर का मर्यादा वाढवली जरी असेल तर ती स्पीडी जस्टिसच्या तत्वानुसार फायदेशीर असेल. पण ती आरोपीच्या दृष्टीने कसं बघताय तुम्ही याच्याकडे? पोलीस कोठडीची ही जी तरतूद आहे, तर आरोपीच्या दृष्टिकोनातून काय सांगाल? हे बघा, न्याय हा सर्वांना पाहिजे. आरोपीला पण न्याय पाहिजे आणि पीडिताला पण न्याय पाहिजे. पण